नमस्कार सर्व गोडताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना. मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे. वर्षभर टिकणारा साबुदाणा बटाटा पापड आज आपण बनवणार आहोत. तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या पातेल्याने आपण आता साबुदाणा मोजून घेतलेला आहे. तर चला आपण आता स्वच्छ पाण्याने साबुदाणा धुवून घेऊया. साबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी घालून त्यानंतर मग 2-3 वेळेस साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने दोन्ही हातावरती साबुदाणा एकदम चोळून घेतलेला आहे आणि जोपर्यंत काळपट पाणी निघते तोपर्यंत हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. तर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा भिजून द्यायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही साबुदाणा बघू शकतात मस्त असा फुगून वरती आलेला आहे. तर चला आपण आता साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत. ते कशा पद्धतीने बनवायचे ते दाखवते. तर पहा, हा साबुदाणा आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया, कारण की थोडं थोडं घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं पाणी पण घालायचं आहे तरच मिक्सर व्यवस्थित चालतं. तर पहा, मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने जर आपण पापड बनवले तर तोंडामध्ये टाकताच विरघळतात आणि साबुदाणा जर आपण मिक्सरमध्ये बारीक नाही केला तर तळल्याच्या नंतर एकदम अशा गाठी गाठी दिसतात पहा, आणि खायला बी दाताखाली एकदम कडकड लागतं. त्यामुळं मी अशा पद्धतीने साबुदाणा पूर्ण बारीक करून घेणार आहे. तर यामध्ये पाणी घालायचं आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यावर लोड येऊ नये त्यासाठी मग थोडा थोडाच घास घालून ते बारीक करून घ्यायचं आहे. तर कुकरमध्ये आपण आता 1 किलो बटाटे शिजून घेतलेले आहेत. तर याचे पूर्ण आता आपण सालं काढून घेऊया. तर पाहू शकतात अशा पद्धतीने सालं काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण साबुदाणा बटाटा पापड दोन्हीचीही पेस्ट बनवून घेतलेली आहे. ज्या पातेल्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच पातेल्याने आपण 2 पातेले यामध्ये पाणी घालणार आहोत आणि या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊन देणार आहोत. तर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर आपण या पातेल्यावरती झाकण ठेवून या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊन देऊया. 10 मिनिटाच्या नंतर या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. तर यामध्ये आपण आता साबुदाण्याची पेस्ट आणि बटाट्याची पेस्ट जी बनवून घेतलेली आहे ते उकळत्या पाण्यामध्ये ओतायचं आहे आणि चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये बिलकुलही गाठी बिलकुलही राहिल्या नाही पाहिजे, त्यासाठी सारखं हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने पूर्णपणे जे गाठी झालेल्या असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि 10 ते 15 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच राहून द्यायचा आहे. म्हणजे यामध्ये गाठी बिलकुल झाल्या नाही पाहिजे. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने 10 मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. 10 मिनिटाच्या नंतर आपण आता झाकण काढूया आणि परत चम्मचने हलवून घेऊया, कारण की भांड्याच्या बुडाशी बिलकुलही चिकटलं नाही पाहिजे. त्यासाठी मध्ये मध्ये चम्मचने अशा पद्धतीने हलवीत जायचं. त्यानंतर आपला साबुदाणा बटाटा पापड चांगल्या प्रकारे शिजल्याच्या नंतर यामध्ये तिखट घालायचं आहे. इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि मिरचीचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. तर अशा पद्धतीने आपण साबुदाणा बटाटा पापडची पेस्ट चांगल्या प्रकारे आपण येथे शिजून घेतलेले आहे. तर चला आपण आता प्लॅस्टिकवरती पळीनेही पापड बनवून घेऊया. थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने पापड करायचे आहेत पळीने. म्हणजे पळी पापड हे आपले झटपट होतात पहा. आणि प्लॅस्टिकवरती एकदम पांढरे शुभ्र असे आपले हे पापड दिसत आहेत, कारण की प्लॅस्टिकवरती काय आहे हे काही दिसत नाही. मी पापड करत आहे तरी पण. तर पहा मस्त असे आपण आता अशा पद्धतीने पळी पापड बनवून घ्यायचे आहेत. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकतात तर अशा पद्धतीने हे फॅनच्या हवेला सुकायला ठेवलेले आहेत. तर ओमचं पहा मध्येच कसं उड्या मारायचं चालू आहे, कारण की मी फॅनच्या हवेला सुकायला ठेवलेले आहेत त्यामुळं मला 2 दिवस सुकण्यासाठी लागलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात
तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीने आपले हे पापड वाळून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला जवळून दाखवते पहा, एकदम पांढरे शुभ्र आणि काचेप्रमाणे माझा हात दिसत आहे. इतका पातळ असा पापड हा आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला हे पापड तळूनही दाखवते. एकदम मस्त असे हे काचेप्रमाणे हे पापड तयार झालेले आहेत. तर चला आपण आता तळून घेऊया. तर आपलं आता तेल गरम झालेलं आहे. तर तेलामध्ये हे पापड तळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता तळल्याच्या नंतर एकदम पांढरा शुभ्र असा हा पापड तळून तयार झालेला आहे. कारण की यामध्ये बटाटा आहे, तरीही बिलकुलही आपला हा पापड लाल झालेला नाही. मस्त असे हे पापड तयार झालेले आहेत. जर उपवास असेल तर अशा वेळेस 1-2 जरी पापड तळून घेतले तर आपण उपवासासाठी खाऊ शकतो. तर तुम्हाला जवळून दाखवते पहा, मस्त असे हे पापड तयार झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र असे दिसत आहेत. तळल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते प्लेटमधले हे पापड पहा. पापड बघता क्षणी खावेसे वाटेल असे मस्त पापड आपले हे तयार झालेले आहेत. तर पहा, एवढे मी पापड तळून घेतलेले आहेत. म्हटलंच मुलंही खातील आणि सर्वांसाठीच मी आता हे पापड तळून घेतलेले आहेत. आणि वर्षभर टिकणारे आणि एकदम पांढरे शुभ्र असे हे आपले साबुदाणा बटाटा पापड तयार झालेले आहेत. आणि ओम बोलत होता झालं की नाही, मला खायचेत, मस्त दिसत आहेत आणि वास बी छान येत आहे तळत होते तेव्हा. तर चला आता आपण सर्व पापड मुलांनाही खायला देऊया आणि आपणही टेस्ट करून पाहूया कसे पापड तयार झालेले आहेत ते. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.